थांब तिकडे. तुझ्या बापाने शब्द दिला होता, पण एक अट आहे. मुलींनी सासरची साडी घालून लग्नात उभं राहिलं पाहिजे. मग ठरलं. पण तुम्ही शब्द पाळला नाही, विश्वासघात केला तुम्ही माझा. अगं या घरामध्ये फक्त माझंच चालतंय, माझं. कळलं तुला? नाही समजलं ना? ए शरद, तिची जागा गोठ्यामध्ये आहे. घेऊन जा तिला गोठ्यामध्ये. चल निघ. चल हट. चला चला चला. ए, जा घेऊन तिकडे. हा हो बाजूला. आली मोठी ओवाळणारी. रोहन, 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 चल उठ लवकर. उठ उठ. शाळेला जायचंय ना? ताई झोपून दे ना. ताई फक्त 5 मिनिटं ग. 5 मिनिटं वगैरे काही नाही. हा, आईला आवाज देईन मी नाहीतर. आई, आई नको 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 नको. उठतो रोज तू सोड जा. मी नाही उठलो ना तर आईला जोरात पाठी धपाटा घालती ग. हो ना, म्हणून त्यासाठी लवकर उठावं लागतं. कळलं ना? आवडतो मी. या आता स्वप्नातनं बाहेर या आपल्या. आणि आवरा लवकर. बघा बघा, यात्रा कधी आहे, तारीख बघा. परवापासून 1 महिन्याने अजून. हां, अरे बापरे, एवढी लांब कशी गेली हो? अजून काही म्हणजे मी काय हाताने लिहिलं काय कॅलेंडर आहे? हां, ए सरे, हां, आले आले. दिनकर भाऊजी तुम्ही हो कालच आलो होतो. केव्हा आलात? कळवायचं नाही मी होय? येणारच होतो इकडं, म्हणलं कशाला कळवायचं. बरं आबा आहे का घरात? हाय की, हाय तर. आवा आवा बघा की कोण आलाय. दिनकर भाऊजी आल्यात, या की बाहेर. दिनकर कसा आहे आबा? एकदम मस्त आहे. किती दिवसांनी खूप येतोय? दिवसांनी ये, गाठ ये, पडली. ये, ये, बैस 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 बैस. इतक्या दिवसांनी कुठे यायचं असते वय? कसं काय बरं आहे ना? ओरं बाळ सगळे एकदम एकदम व्यवस्थित आहे. छान छान छान. सरिता, अगे ये सरिता. आले आले. हा होय, जातीये गाई. नमस्ते काका. नमस्कार. काय लागते का ओळख? मी नाही रे ओळखलं. नाही ओळखलं? हा, ओळख ओळख ओळख. ही हरली काय माझी सरिता. 12वी पास झाली आमदा. 12वी? होय. वा वा वा. दे ठेव. बरं बाकी काय व्यवस्थित? हा, व्यवस्थित. 12वी पास झाली पोरगी. हा वा वा. तर चालू वर्षी जरा विचार चाललाय शिक्षण करावं का लगीन करावं याचा. हा. तिच्या इथं मागे लागली की
औंधा लगीन करून टाकायचं म्हणून. नाही नाही पुढे नाही शिकवायची आम्हाला, आता एकदम लगीनच करून टाकायचं. शिकवायची मस्त इच्छा आहे पोरीला, पण जेवढं जास्त शिकू तेवढा जास्त हुंडा, तेवढा जास्त शिकलेला नवरा, तेवढी ऐपत कुठे बाबा आपली. बरे का आबा विचारू का? राग येणार नाही ना? पोरीला पुढं काही शिकवायचं नाही म्हणतो आबा. हे बघ मी काय म्हणतोय, पोरगी 4 बुक शिकली तर वकील, डॉक्टर, इंजिनियर काहीतरी होईल आबा. बरं आबा तुम्ही हिच्या स्थळाचं कुठं पाहिलंय का? प्रयत्न चालू आहे पण अजून असं काही खास बघितलं नाही. बरं. चालू वर्षी जरा विचार चाललाय. तुमच्या बघण्यात असेल एखादं चांगलं स्थळ तर सांगा की. हा. पोरीचं चांगलं झालं पाहिजे बघा. होय. तुम्ही एक काम करा, हा. माझ्याकडे तिची पत्रिका आणि फोटो द्या. बर. मी बी बघन कुठं जुगाड बसले तर. आ म्हणजे जायचं इच्छा आहे की काय तुमचा? जायचं म्हणतो काय? अजिबात सोडणार नाही तुला मी सांगून ठेवतो. तसं हा. नाही अरे, अजिबात जायचं नाही. मी जेवण करते, चांगलं जेवण करते, तुमच्या आवडीची बासुंदी बी. जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही. हा. आबा हे बघ बरेच दिवसाने मी गावाला आलोय, त्या अगोदर मला गाठी बिटी बी करायची. ते जमायचं नाही. जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही. काय हो बोला की. वहिनी उद्या जेवल की मी उद्या येणारच आहे ना पत्रिका फोटो उद्या नाही. म्हणजे नको आबा सांगा की तुम्ही. नको. पण उद्या नक्की यायचं बरं का. नक्की नक्की बासुंदी करणार तुझ्यासाठी. हा. ये. यायचं म्हणतोयस तर ये. बरं आबा येऊ. उद्या जेवण उद्या नक्की जायचं. बरं का? हो हो ये. येतो वहिनी. ये. रंग्या, ए रंग्या, कुठे मेला काय माहिती हा. ए कामिनी, मी काय म्हणतो, माझं थोडस जरा ऐक ना. काय आपण एक चान्स घ्यायला काय हरकत आहे? गपरे. हे बघ या खोट्या बाळाला कुठे खेळवत बसलीस तू? अगं खऱ्यासाठी एक चान्स घेऊ. ऐक 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 तू माझं ऐक. मी आत्ता आवरले, दिसतंय ना तुला? मग काय झालं? आवरलं तर अरे माझा आवरलं. मेकअप खराब होतोय ना. अरे कमाल आहे बाबा तुझी. शे. चुप बस. रंग्या, ए रंग्या, रंग्या. आईचा आवाज आला बघ, उठ. जी बाई साहेब. काय हे? चूक झाली बाई साहेब, परत असं होणार नाही. परत मला हे काही दिसलं नाही पाहिजे. नाही जी. चल जा. शाना आहे. खेळ याच्या बरोबर. तुझ्या आईमुळे सगळं व्हायला लागले. काय म्हंटलस? नाही काय नाही काय नाही. मी आलो. हे बघ तू माझं ऐक. मी आलाय येतो. chance घेणारा. माझं ऐक थोडं. एकदा सांगितलं कळत नाही. तेच तेच सांगायला लावतोय मला. अरे हे बघ मी काय अरे नाही म्हटले म्हणतोय, ना. मी काय अरे, म्हणतोय की नाही म्हणते ना तुला. आपण एक चान्स घ्यायला काय हरकत आहे म्हणतो गपरे, मी. वेडायस का तू? फिगर खराब होईल ना माझी. हा, अगं फिगरचा कसला विचार करते तू? हे बघ असं. तिकडे बघ ना. नमस्कार. मूर्ख कुठला. किती वेळा सांगायचं. मास्टर राम राम मास्टर. काय गणू, काय स्वतःचे हाल करून घेतलेस तू हे? हा? काय झालं? अरे तुला किती वेळा सांगितलं दारू पिऊ नकोस म्हणून. आईने पण हेच सांगितले. अरे बाबा या दारू पायी तुझी बायको पोरं सुद्धा निघून गेली आहेत. दारू सोड बाबा, सुधर. जातो ए कोणेरे मध्ये माझ्या मध्ये चल सरी जाते मी. वर्ष नीट जा. हा हा. घरात नसली पोरगी की अगदी कस्तरी होतो मला. तुमचीच लई लाडकी ना. तुमचीच जगात तेवढी लाडाची लेक. ऐ, इकडे ये इथे ये लवकर. बैस. कुठे गेलती? हा मैत्रिणीकडे. मैत्रिणीकडे गेलते माझ्या. का बाजारात गेलती? नाही हो सांग तिच्या मैत्रिणी. कानात सांग अजून. मायले की ना उंदराला मांजर साक्षी अशी परिस्थिती आहे तुमची.
हा बघ पोरी, आज ना उद्या तुझं आता लगीन होणार आहे. तवा पोरीच्या जातीनं कसं येळीच घरात हजर असलं पाहिजे. सांच्या वक्ताला जास्त वेळ बाहेर राहू नये. हम्म. एवढी साधी गोष्ट कळत नाही बाई तुला? हो आबा. हो पोरी, तुझा बा बरोबर बोलतोय. आपल्या घराण्याचं नाव राख. ते दिनकरनं लई मस्त काम केलं. केवढं मोठं घर बघून दिलंय. माझी पोरगी एकदम सुखात राहील. सुखात राहील, राणीसारखा संसार करील. पोरी, एक गोष्ट लक्षात ठेव. पोरगी नुसती एकटी सासरी जात नाही. हो, मी तुम्हाला बी घेऊन जाणार आणि आईला बी. अगं एडी का काय? मग काय, आणि आपल्या बारक्याला बी. अगं पोरी बरोबर आई बापाचं प्रेम, त्यांचे संस्कार, सगळ्या गोष्टी जातात. आणि सगळ्यांच्या मदतीनं पोरीनं तिथं बाहेरचं नाव लई मोठं करायचं असतं. करणार ना. करणार माझी बाय, माझी गुणाची लेख आहे. आता उद्या लगीन होणार एका माणसाचं. आबा आम्हाला सोडून जाणार. नाही ग आई, तुला कशी सोडून जाईन, आणि आवा तुम्हाला मी कशात सोडून जाईन. लगीन झालं रे, बापाला विसरू नकोस. मला आईची आणि तुमची आणि रोहनची खूप काळजी वाटते माहितीये, म्हणून मी तुम्हाला सोडून नाही जाणार कुठे. आमची काळजी करू नको. पोरीचं लग्न लावून देणं हे प्रत्येक बापाचं कर्तव्य असतं. आणि तुझं चांगल्या घरात लगीन लावून देतोय मी. सुखी राहशील. हो ग आई, तू असताना मला काय बी काळजी नाही माहिती का. हो, मायलेकीचं प्रेम. आमच्या पोटात कावळे ओरडायला लागले. स्वयंपाकाचं बघा, चला. हो. चला वाढते की. वहिनी साहेब नमस्कार. कोण? मास्तर. या. कसं येणं केलं? बरेच दिवस काही येणं झालं नाही. आठवण आली तेव्हा म्हणलं जरा जाऊन यावं म्हणून. मग बोला की. तुम्ही मला सांगितलं होतं ना की शरदसाठी एखादं स्थळ बघा म्हणून. हा हो ते बोला. स्थळ पाहिलंय मी. आपल्या तोला मुलाचं स्थळ आहे ना ते. त्याचं काय वहिनी साहेब, तोला मोलाचं म्हणजे माणसं आहेत गरीब. गरीब? हो, अरे देवा. पण माणुसकीची माणसं आहेत. बर. मुलगी खूप सुंदर आहे. आपल्या पोराला शोभल अशी आहे का? हो, पोराला पण शोभल आणि या बंगल्याला पण शोभणारी आहे. शोभण्यापेक्षा घरात कामकाज व्यवस्थित करेल ना. घरामध्ये छान स्वयंपाक करते, कामकाज व्यवस्थित करते. आता खेड्यातली पोरगी म्हटल्यावर थोडा विचार करावा लागेल. काही फोटो बिटो आणला असेल तर हो वहिनी दाखवा. साहेब, पोरगी 12वी शिकलेली आहे. बरीचशी जाणकार आहे मुलगी. बर. कुंडली आणली आहे? हो, मग फोटो दाखवा. पत्रिका आणली आहे. बरं, ते नानांची तब्येत काय म्हणते? आणि ते नानांची तब्येत ठीक आहे हो, ते दवा पाणी चालू आहे. बरं. तुम्ही फोटो काढा. हो, आणले ना, फोटो आणले, पत्रिका आणली. हे बघा, फोटो आणि पत्रिका. बघा, पहा किती सुंदर मुलगी आहे. ए रंगी, अगं पाणी आण. आता काय आहे, हे फोटो आणि कुंडीत ठेवून घेते बरं. आणि आमच्या ब्राह्मणाला दाखवते बरं. आणि रंग्याच्या हाताने निरोप पाठवते. काय? बरं चला, निघा तुम्ही. येऊ वहिनी साहेब मी. या, मी निरोप पाठवते. बरं, ठीक आहे. कळवा मग, वाट बघता.
काय रे? राम राम, पैसे पाहिजेत. काल परवा तर पैसे दिले होते तुला. हा, रोज रोज पैशांचं तू काय करतो? जर जास्त गरज आहे कामाचं. रोजचं झालंय तुझे पैसे मागायची कामं. परत देतो परत. हे घे. उगाच आपलं काय ते. हे वर्ष हे बघ काय काय ग हे बे बे येते ना ग बघायचं का न ग चल चल. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. बा का काय केवढ्याला आहे? 10 रुपये. काय हे? हे 10 रुपये. वाव हे हे पण 10 रुपये. हे बघ नको मला घ्या ग. आरसा केवढ्याला आहे? 10 रुपये. चिंता करू नकोस, काय सांगतो ऐक. फक्त 10 रुपये. सरिता 10 रुपये 10 रुपये. ए ज्योतिषीवाला तो बघ तू जा. चल ना चल ना. मी नाही. ए चल ग चल चल चल. काका मी आरसा घ्यायला येणार या. सगळ्या कष्टातून तुझी सुटका होईल. जा, आयुष्यमान भव. बसा बसा मुलींनो बसा. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. जाळी करायची. जाळी जाळी करायची. हे चल मला जाळी करायची. विमानाने जायचं विमानाने वर. ए भाऊ ए जाळी कर ना. विमानाने जायचं विमानाने वर. विमानाने जायचं विमानाने. विमान जायचं. ए बेवड्या जा तू. ए बेवड्या तुझा नेक. दुसरीकडे लय दुकान आहे रे आपल्याला. पाणी मारून देतो. चल नेक. चल नेक. लय दुकान आहे आपल्याला. नेक नेक चल चल नेक. भाऊ नेक नेक. अरे दुसऱ्या दुकानात दाढी करतो. हा चल चल. एकच दुकान आहे का? जा जा चल. जा रे. चल. ह्यांचे कुठून कुठून येतात. आला का ग त्या मुलीचा फोटो? हो ना, काल ते मास्तर देऊन गेलेत. कशी आहे? गरीबा घरची आहे ग. बघ की तू. ए मला बघू ना. तुला कशाला? अरे फोटो बघू म्हणतोय मी. मी काय म्हणते, जाऊन बघायला पाहिजे. बघ ना. जावाई बापू, आहो तो फोटो आहे फोटो. नाही तर जाल आतमध्ये. ती अजून प्रत्यक्ष आलेली नाही. द्या इकडे.
सुधारणार नाही कधी. गावाकडची पोरगी आहे, करायची का नाही करायची? ही मुलगी ना छान आहे, छान आहे. राहू द्या, येताना काय आणणार आहे का नाही? अगं गरीब आहे ते लोक खूप. अगं तोच विचार करते मी, करायची का नाही करायची. नाही नाही, मी काय म्हणतो, येऊ दे तिला, येऊ दे, येऊ हा दे. येऊ द्या, तुम्ही गप्पा बसा. अं, मध्ये मध्ये कशाला बोलतायत हे? तुला सांगता येत नाही का यांना? तुला कशाला हवी आहे? मी आहे ना. अगं आपणच काहीतरी ठरवूयात. चला जेवायला चल जाऊ. जेऊयात, भूक लागली आहे खूप. उठ. आलाय मोठा फोटो बघणारा. रोहन, अरे किती अभ्यास करशील ये जेवाया. हा आलो आलो. दूध आहे ना आबा, पाठ पण नीट नाही बस. धुवा तुम्ही पण. बस काय बनवलंय? अरे तुझ्या आवडीचं बनवलंय. मटकी. त्याच्या आवडीचं म्हणे राजकुमारा. मग माहितीये तुझा लाडका आहे ते. दे तुमच्या लाडक्या लेकीला. घे. आई पोळ्या दे ना. हे घे रोहन, नुसती भाजी प्यायला होती तिला. देते की जरा दम धरा की. काय सुत काय बाप लेकीचं. धरा. घे, माझं ताट वाढून देतो वर. आबा थांबा, कांदा घेते. काय मला पण. हे घे, हे घे. खा. इकडे बघ इकडे. हे घे. घ्या. हाय फरा, हा. खा. भूक लागली असेल. छान आहे ना. कांदा देऊ तुला. मी नाही खात कांदा. तू खा. आबा काय हो आई अशी करते? अगं असं का म्हणते तिला? तिने कसा दिला त्याला कांदा? घे वाढून, चल. माहिती आहे ना तिला खात नाही मग. ही घे, सुरू कर. लाडका आहे ना, मग चिडणार माझ्यावर. घे. अगो बाई. हे बघ इकडे बघ. आबा पाहिलं का? घे. जास्त जळू नको. घे खा. ते आई साहेब येतो आम्ही. अरे बाळा थांब ना. का हो? अरे बस, बर. मला तुला एक गंमत दाखवायची आहे. ही मुलगी सांगून आली. हम्म. तुला कशी वाटते ती मला सांग. आई साहेब, तुम्हाला मुलगी पसंत, आम्हालाही पसंत. चला येतो आम्ही. हा ये. आबा, हा? ओ तुमचे दोस्त आले. आबा. अरे ए आबा. दीना, अरे ये 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 मित्रा. या या. कसं काय अचानक आलास? अरे अचानक कसलं? बसा. पहिलं माझं तोंड गोड करा. हा? म्हणजे काय? बरं बरं. पहिलं तोंड गोड करा. बरं आण बरं, साखर. आणते साखर. अरे काय आनंदाची बातमी आहे, सांग तरी. थांब की जरा मर्दा. वहिनीला तरी येऊ दे. म्हणजे मला एकट्याला सांगायची नाही काय? दोघांना सांगतो ना. अगं ये गे लवकर. आले आले. काय सांगणार रे बघू तरी दे. पहिलं माझं तोंड गोड करा. हे घ्या. घे बाबा साखर घे, खा. आता तरी सांग. हा हा. आबा, हा. आपल्या सर्वसाठी हा. जे स्थळ मी पाहिलं होतं, हा. फोटो त्यांना दाखवला, बर. पत्रिका दाखवली. हा. पत्रिका दोघांची जुळली, त्यांना पोरगी पसंत पडली. हो गेले मस्त झाले. देवच पावला म्हणायचा. माणसं खूप चांगली आहेत. बर. अच्छा. आपल्याशी जुळून घेणारी माणसं आहेत. अरे वा. हो. घरी पण चांगलं आहे आबा त्यांचं. बर. शेती आहे,
पेरूची बाग आहे, पेट्रोल पंप आहे आणि एकुलता एक मुलगा. अजून काय पाहिजे? मग काय पाहिजे? हं. त्याला एकच बहीण, तिचंही लग्न झालेलं आहे. तेव्हा आपली सरू राजाच्या राणीसारखी राहील त्या घरामध्ये. बरं दिना, बोल की. बरं आपलं पोरगी दाखवायचा कार्यक्रम कधी करायचा? उद्या ठेव नाही तर परवा ठेव, आपण बोलून घेऊ की त्यांना. चालेल की, लवकरात लवकर उरकून टाकू. हो मग परवाच्याला चालतंय? चालते की, देतो निरोप त्यांना मी. आम्ही बी जरा तयारी करतोय. राहू दे, सांगितलं मी त्यांना, काय नाही तयारी करायची. अरे आपली गरिबी आपल्या कशी. दिना, आज लय खुश आहे बघ मी, लय खुश. चल जरा बाहेर फिरून येऊ. बर चल. सुरखी, अरे आम्ही जरा मंदिरात जाऊन येतो बरं का. लवकर या. हे पा बघितलं का? ए चल, दारू पिणाऱ्यांना देवळात यायचं नाही. चला चला. कसला नाही अरे, कसला न्याय हा? देवा चला. कसला न्याय? राम राम. या मायला दिवस पण टाकून येतात. काय ग तिकडे पाहिलं का? काय नाही माहित नाही. काय करता काकू? काय रे छोट्या? लाजतोय बघ कसा. काका तुमची सायकल झाली? हो चल. हो आहेच मग. हो का? आबा पाहुणे आले. करा लग्नाची तयारी. येतो आम्ही. होय. चला. आई किती जोरात केस ओढती तू. किती गुंता झालाय. 2 वेण्या घालू का? नको नको. एकच वेणी घालते. वेण्या घालत नाही, काय नाही, गुंता होणार नाही तर काय. एवढ्या जोरात ओढतात का? एकच दिवस सांगितलं तुला केस विंचरायला. त्या आडळीसारखे केस गळ्यात काय ठेवायचे? काय ग आई हाडळण बिडळ बोलते मला. मग नाही तर काय, वेण्या घालायचे चांगल्या. घाल ना. रोहन कुठे गेलाय? गेलाय बाहेर. तुला एक विचारू का? आता काही विचारू नको. जेवायला काय केलंय सांग. 3 दिवस झालं गप्प गप्प आहेस, बोलत नाहीस. तुझं वागणं बोलणं समजा बदललंय. काय झालंय तुला? काय नाही ग आई. काय नाही कसं? काय नाही. मी ओळखत नाही का? काहीतरी झालंय, सांग बाळ. काय झालंय तुला? तुझ्या मनात काही दुःख आहे का? आबा कुठे आहेत? तुला हे लग्न आवडलंय ना?
हो ग आई, नसतं आवडलं तर मी सांगितलं असतं ना. तसं काही नाहीये. अगं, आबा कुठे आहेत सांग ना, मला आबांशी बोलायचंय. आभासनी काय सांगतेस? मी आहे तुझी, मला सांग. रोज तर तुझ्याशीच गप्पा मारते मी. आबा कुठे आहेत आधी मला सांग. पिरमाने विचारते की सांग काय झालं काय झालं, तरी बी बोलत नाहीस. का ग अशी करतेस? सांग की. आई, वेणी लवकर घाल, मला कविताकडे जायचंय. अगं पण काय झालं ते तर सांग. आई सांगितलं ना ग काय नाही झालंय म्हणून. किती वेळा तोच प्रश्न विचारते तू. काय अशी करते ग? मला कळतंय सगळं. तू असं समजू नकोस की मला काही कळत नाही म्हणून. तुला नाही सांगायचं नको सांगू. धर तुझी केस आणि इंचर. आई अगं तू जरा पण समजून नाही घेत. घाबरा. सूरज, काय रे तुला माहितीये का? काय उद्या हा अरे आपले शरद्याचं लग्न काय आहे. बोलतो हा तुझ्या उद्या आईला. मस्त नाचूया, एन्जॉय करूया. उद्या मजाच मजा आहे. अरे धिंगाणाच करू हा. बरं, ऐक, लग्न झाल्यावर बायकोला विसरू नको म्हणजे झालंय. यायला काय चेष्टा करते. ए बाळा तू काय असतं, जा तुझ्या बायकोची परवानगी घेऊन ये. पळ तुझ्या आईला तुझ्या. ए बाळू, येताना डबा घेऊन ये हा. डबा आण म्हणते बघ तुला. ए देवानंद आला बघ, हे बघ देवानंद आला बघ. ओ, मुझे आने में देर जो हो गई और आप लोग हो ए, काकाजी कुठे गेला काकाजी? हो 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 काका जी 2 मिनट. अरे रो मत पुष्पा, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ होती है. मिथून जा मिथून जा. मिथुनदा, अबे खोपड़ी टूटने की आवाज सुनते हो? अंग्रेजी में हिट, हिंदी में झटका और मराठी में झटका. या सुनबाई या, अक्षी लक्ष्मीच्या पावलानी या. या थांब तिकडे. तुझ्या बापाने शब्द दिला होता, पण एक अट आहे. मुलींनी सासरची साडी घालून लग्नात उभं राहिलं पाहिजे. मग ठरलं. पण तुम्ही शब्द पाळला नाही, विश्वासघात केला तुम्ही माझा. अगं या घरामध्ये फक्त माझंच चालतंय, माझं. कळलं तुला? नाही समजलं ना? ए शरद, तिची जागा गोठ्यामध्ये आहे. घेऊन जा तिला गोठ्यामध्ये. चल निघ. चल हट. चला चला चला. ए, जा घेऊन तिकडे. हा हो बाजूला. आली मोठी ओवाळणारी. अडकल सावकाश. ए, अरे, जाऊ दे. ए, सकाळ बघू. काय हो शरदराव, आजकाल तुम्ही आमच्याकडे येतच नाही. अहो राणी सरकार, गावाकडे कामं असतात म्हणून येणं होत नाही.
जावा तिकडं. हम्म. आमच्यासाठी तुम्हाला येळच नाही. असं कसं? अहो तुम्ही आहेत तर. असं गोड गोड बोलणं म्हणजे होते का? असं कसं? अहो तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. बोला. मालक, अहो मालक, अहो मालक, अहो हा काय लावलाय तमाशा? तू कशाला आलास इकडं? अहो वहिनी साहेब तिकडं वाटेला डोळे लावून बसल्या त्या, आणि तुम्ही इकडं. तुझी वहिनी तर इथं बसलीये आणि कुठल्या वहिनी साहेबांची भाषा करतोयस? अहो कुठं घरची लक्ष्मी आणि कुठंही बाजारी नाची बाई. ए तू निघ ना. अहो बरं मालक. अरे तुला निघ म्हटलं ना. अहो घरला चला. निघ. बर. आलाय मोठा वहिनी साहेब करत. कुठनंही लोक येतात आणि काही बोलतात. जाऊ द्या ना, तुम्ही कशापायी काळजी करताय? ते बघ मामा आला. अरे बाबा अगदी वेळेवर आलास रे. बस. काय कमी नाही आपलं कामी नाही. सांगा ह्याला. ए बाबा ते राहू दे, मला काहीतरी सुचव रे. अरे मी वैतागले, विचार करून करून कंटाळा आलाय. तू सुचव मला काहीतरी मार्ग दाखव. मला वाटलंच होतं तू या गोष्टी मला सांगणार म्हणून. काय अडचण आहे? आता काय अडचण काय विचारतो? शरद नाही का आपला, त्याच्या जीवनातनं हिला बाहेर काढायचंय. ती कशी काढायची तू मला सांग आता. अरे त्याला खूप भारी स्थळ आले, खूप पैशावाले अरे ते. मोठं स्थळ आहे, गडगंज पैसा आहे. आपल्याला तिला जाणायची आपल्या घरामध्ये आणि हिला बाहेर काढायची. सोपं आहे. तुझं डोकं वापर. काय करू? तू एक काम, हं. तुला इकडं बोलवून घे. तिला कशाला बोलवायची इकडं? भूक लागली कमीनी तू सांग. आपलं कामिनी तू सांग. अगं भोळीच आहेस, तिला इकडे बोलाव आणि तुला आधी पोहतायचं का विचारू. अरे तिला पोहायला काय विहिरीत पाठवतो की काय? शर्यत लावायची का तिची? तुझ्या कमीना डोक्यात काय काय येतंय ते मला काही कळतच नाही बाबा. नीट बोल, काय ते स्पष्ट. अगं तू सांग. अगं तुला ऐकून तर घे. सांग ना मग. हा बोल. पहिले तुला पोहता येतं का विचार, बाकी मी काय करतो ते. पोहता येतंय काय, पोहता येतंय काय? जाऊ दे, ए बोलू सरे, दे की आवाज. ए सरे. पोहता येत असेल तर आली. बोलवलं का तुम्ही मला? हो बस खाली. जेवढं मी तुला विचारते ना, हा किंवा नाही मध्ये उत्तर दे मला. काय? आपल्याला ती विहीर स्वच्छ करायची, त्यातलं पाणी काढायचंय. पण आई मला पोहता नाही येत. पोहता नाही येत? बघ हिला पोहता पण येत नाहीये. स्वच्छता कशी करणार आई? तुझ्या बापाने शिकवलं नाही का पोहायला? ताई तसं नाही हो. चल जा आणि पाणी भरून घे. आणि लवकर लवकर जरा कामावर बसू नकोस. अरे दादा, तिला काय पोहता बिता येत नाही. सांग तू काय ते. तुम्ही सगळं निवांत राहा. निवांत राहा. काय करायचं माझ्याकडे. तुम्ही फक्त बाहेर चल उठ. काय करतोय का येड्यासारखं? खाली काय करताय? वर या. कसा खाली येऊ? मला येता येत नाही. तुम्ही वर या. यावर.
आवा, घाबरू नका, काय होत नाही. चला 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 चला, काय होत नाही. दाजी, मामा घ्या घ्या, पायरीला टेकवा हात. दाजी बाकी पुढं पाटापाटा. होत आहे तर कशाला उडी मारायची. मामा मामा पायरी बघा, पायरी सोडू नका. चला चला चला, दाजी सावकाश सावकाश, तिथे पडत नाही तर घसरून. या धरा हात. कशाला बसलास इथे? हा, मला त्याची आठवण येते. आठवण येते म्हणून असं कोपऱ्यात बसून चालेल का? येणार आहे ताई, सांगते ना नक्की येणार आहे. चल. पण मला ताईला भेटायचंय. अरे भेटूया ना, जाऊया. त्यासाठी असं रुसून बसायचं बायकासारखं? हा, हे बघ, असं बायकासारखं रुसून बसायचं ना. ए सुरखे, काय चाललंय? अहो बघा की सकाळपासून बसलंय, ना चहा ना पाणी ना काय. काय रे, काय झालं? ताईची आठवण येते. मी म्हणते तुमच्या भाषेत सांगा. हो मान्य आहे, आठवण येते, पण त्याला काय आता इलाज आहे का? शाळा बुडून तुला तिकडे कोण घेऊन जाणार? पण मला भेटायचंच आहे. मी सांगितलं येणार आहे ती, पण तरी ऐकत नाही. अरे बाळा, तुला काय वाटतं आम्हाला आठवण येत नाही का? हं? माझं काळीच दगडाचं आहे, मला बी आठवण येते. लय दिवस झाले जाऊन. पण मला भेटायचंय. शाळा संपल्यावर सुट्टी लागेल ना, तो आपण जाऊ की हा. सगळेच जाऊ. चालतंय का? बरं एक काम कर, मला 2-4 काम आहेत, बाजारात जायचंय. येता येते तिला भेटून येतो. हं? सांगा. मग तिला सांगतो रोहन तुझी लय आठवण काढतो, तिला भेटायला ये. आणि जमलं ते तिला घेऊनच येतो. आता तर खुश? हं? चल बर, चल चल चल, जेवण करून घेऊ. चल चल आता. ओ, मला पण घेऊन चला ना. चल येडी. तुझं पिना. हे बघ रोहन, काळजी करू नको, मी तिला घेऊनच येणार आहे आता. हं? जेवण करायचं, मस्त पैकी शाळेला जा. कसं? हं? या. तुमची लाडकी लेक आहे ना. काका तुम्ही? अगं सरू, इथेच आहेस होय तू? काका तुम्ही? हो. कशी आहेस पोरी? हो काका. अगं हे काय आहे? काय हाल करून घेतलेस हे तू? काका कसे आहात तुम्ही? मी बरं आहे, तू कशी आहेस? आबा कसे आहेत? आभा चांगला आहे, आई वहिनी पण चांगली आहे. आणि रोहन? हो. रोहन कसा आहे? हो. त्याची खूप आठवण येते मला. काय बाळ, घरी नोकर चाकर असताना तू हे काय करतेस? नाही पोरी नाही. आईला निरोप द्या हो की तुझी सरी चांगली आहे म्हणून. हो काही झालं नाहीये तिला. हो, द्याल ना माझा निरोप तिला? हो, हो. सांगाल ना तुम्ही तिला? तुला चांगलं घर बघून दिलं, आणि सरू तुझे काय हाल लावले या लोकांनी? थांब सरू, या वहिनीकडे बघतोच मी. वहिनी साहेब. नको नको तू नको काका, काळजी करू. नको रडू नको. काका, रडू नको काका, ते मारतील मला. बघतोच मी. काका ऐका ना. थांब. काका. वहिनी साहेब, वहिनी साहेब. नमस्कार वहिनी साहेब. तब ते मास्तरड. नमस्कार, राहू द्या काय हाल तुमच्याकडे. लावलेत माझ्या सोन्यासारख्या मुलीचे. आम्ही नाही हाल केले तिचे. भिकारडी कुठली? अहो असं करू नका, गुलाबाच्या कळी सारखी येते. नेऊन लावा तुमच्या घरी मग. तिचे नका हाल करू, तिला छळून तिला त्रास नका देऊ. वहिनी साहेब, तुम्ही काय तिचे हाल केलेत? नितीन, नितीन. ओ आलो आलो आलो. काय हकल त्याला आधी. कोणाला? त्याला हकल आधी. हा 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 अहो वहिनी साहेब, चला, चला. मुंगीवर जरी पाय पडला तरी मुंगी चावती. अहो आम्ही तर चला माणसं. निघायचं बघा, हा, निघायचं हा, बघा.
जावाई बापू बघता काय ढकला त्याला अहो, जा निघा मास्तर अहो ऐको ऐको माझं. चला ती चिकट आहे का हा? अहो, जातच नाही इथनं चला अजिबात. चला बाहेर निघा चला, निघा चला. जा, अहो अहो जा, जा. अहो ऐका ना माझं अहो घ्या चप्पल घ्या तुमची चप्पल घ्या आणि चला इकडे इकडे सरळ चला असं सरळ सरळ चला 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 हे! गेला का हो जावाई बापू घ्या घ्या हाकाला 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 मी जाऊ चला रूम मध्ये जा. तू काय फिरतो रे झेंडू लावून जे- काढतो झेंडू आत गेल्यावर काढतो हळूहळू हम्म, येडा कुठचा बरोबर लावलं त्याला. त्यांनीच घाण केली होती ना म्हणूनच त्याला हकललं आपण. पैसे तर नसतील ना खाल्ले त्यांनी. काय माहिती घेतले असतील. काय सांगता येतं या लोकांचं. कुठली बी पोरगी गळ्यात पडतात आपल्या. म्हणतोय कसा गुलाबाचं फुल चुरडून टाकलं गुलाबाचं फुल. चहाचं काय झालं बघ ना ए जरा. रंगी अगं रंगी आले अगं चहाचं काय झालं. आले आले बाईसाहेब बघा दुधात पडली आहे पाल. ई! आता कसा करावं मी चहा? पाल पडलीये. शी पाल पडलीये. मग दिसत नाही का तुम्हासनी? फेकून देते हा, दूध. फेकूनच देते. फेकून देते दूध. तुम्हाला चहा हवाय ना हो. मग दुसरं दूध मागवा. हा अगं पाल राहू दे, पडली, नको काय फेकून द्यायला. करायचं आपण मग? काय करू ते दूध तिलाच प्यायला देऊ. जरा माझं ए, देऊ. ए रंगे आता काय झालं का अगं वरडताय रंगी. माझ्या नावानं? अहो आता दूध फेकायला चाललंय ना वो. अहो मग अगं नको नको फेकू नको ते दूध. मग काय करू? अगं रंग्याला सांग हा हा ती पाल काढून घे हा. आणि दूध बाजूला ठेव. अहो पण कशा बाई दूध ठेवायचं वो? अगं ती आपली मांजर आहे ना ती खूप त्रास देते की नाही. हा वय वय मग तिला द्यायचंय. जा ठेवून दे. जा म्हटलं ना ठेवून दे व्यवस्थित ठेवून दे. हा खूप त्रास देते ना ती ठेवून दे. आम्ही दुसरं दूध मागवा. अगं मागवते मी तू निघ. तिला द्यायचं वय. अहो पर तिला कसं म्हणजे तिचा त्रास कमी होईल. करते करते जा सांगितलं जाते. तेवढं कर. वय वय हा हा बरं झालं आपण तसंच करूयात आणि दिवस ते दूध प्यायला घालूयात. चल 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 मस्त मस्त मजा येईल. चल चल चल. तू आवाज दे तिला. सुनबाई अगं ये सुनबाई अगं ये आतमध्ये. सरिता अगं ये लवकर. सरिता आले आई. ये काय सावकाश. काम होतं आई? जरा आई दे तिला. अगं सकाळपासून तू काहीच खाल्लं नाही. तुला भूक लागली असेल ना. घे ग खूप जमली असशील ना ग तू. नाही घे नको गं. पी ना नाही पी ना चांगलं असतं शरीरासाठी खूप चांगलं असतं दूध. शक्ती येते त्याच्याने. पी बाळा पी पी. अगं अगं मला पण प्रेम आहे तुझ्याबद्दल. तू असं समजू नकोस. घे पी. अगं, घे. आम्हाला प्रेम आहे तुझ्याबद्दल. मी नाही पिणार हे दूध. काय ही हिम्मत. आई दूध टाकलास तू. एवढा माज आलाय तुला. नालायक कुठची बेशरा. तुझ्या बापाने पाठवलं होतं का दूध. हलकट एकदम. हा? आई मार तिला. टाकू का मार तुला? तिला, सोडायचं नाही तिला. तिला मारायचं तिला. दूध फेकून तिला. दूध पित आपलं नाहीस? ऐकत नाही ती. मार तिला. एवढा माज आला तुला. बेशरम, हा, नालायक बघतेस तुझ्याकडे. मार मार रे तिला मार. आई साहेब तुम्ही बाहेर का बसलात? अरे तुझीच वाट बघत होते मी. काय झालं? अरे अरे ती बघ ना सरिता. काय केलं तिने? अरे तिला किती माज आलाय. का? अरे मी तिचा उपास होता म्हणून ग्लास भरून दूध गरम करून माझ्या हाताने ग्लास भरून दिला. हम्म. पण तिने काय केलंय माहितीये. अरे तिने हा, बरं. चक्क फेकून दिला. का पण? अरे मला तेच कळे ना. बघ ना. अरे तिला कळायला नको काय. एवढा माज करायची काय गरज आहे का. हे बघ मी खोटं बोलत असेल असं तुला वाटत असेल ना. चल तू ताईला विचार. ताई सुद्धा हजर होती त्यावेळेस माहिती का तुला. चल बर चला.
बघतो मी काय. ए सरिता, सरिता, ए सरिता, हो आले. काही काम होतं का? तुला आईने दिलेलं दूध का प्याली नाहीस? मी काय बोलतोय तुला? आईने दिलेलं दूध का प्याली नाहीस तू? तुला काय विचारतोय? अहो त्या दुधामध्ये इश टाकलेलं होतं म्हणून नाही हे प्यायले. तुला कोणी सांगितलं? खरंच सांगते, मला कोणीतरी सांगितलं म्हणून नाही पण प्यायले. तुझ्या घरातल्या माणसांवर विश्वास नाही, बाहेरच्या माणसांवर विश्वास आहे का तुझा? असं नाही हो. हं? चल हो बाहेर तुझ्या खोलीमध्ये तू ऐकून जा. तरी घ्या. तुझी जागा बरोबर गोट्यामध्ये जा तू. तसं नाही हो, पण त्यांनी माझं एकदा सांगितलं ना, तू जा. चाल निक, ऐकून तरी जा घ्या. तू. आली मोठी. तुझ्याशिवाय कोण नाही मला. उघड नाही करत. उघड आई, आज मी शपथ घेतो, दारू प्याला की पोराचा नगद पिल्यासारखं वाटेल का आई मला. मी नाही पिणार आहे दारू, नाही पिणार. उघडला काय हे आहे, दरवाजा उघडला गे आहे, दरवाजा उघडला गे. मी नाही पिणार दारू, नाही. याच्या पुढे पिशील ना तर चपलेला पडवीन मग. हा बघा ना. ए थांब, घरात कुठे चालला? ताईला भेटायला. अरे चोरट्या, एवढं मोठं घर तुझ्या ताईचं नाहीये, आमचंय आमचं. गोठ्यात बघ जाऊन. आलाय मोठ्या ताईला भेटायला. गोट्यात? हो हो गोठ्यात जा. लाडाचा भाऊ, याला काय ऐकायला ठेवलंय का ए इथं? इकडे काय करतोय? जा मागे. म्हणजे गोठ्यात जाऊ? कुठं पण जा. जातोय. इथेच असतो तो पडीक. नाही तर काय. कुठं गेला? जीव लागत नाही घरात. कुठं गेला असेल काय माहित. सुरखी, काय हो, पोरगा कुठे आहे? मास्तरकडे बघितलं, त्या पाटलाकडे बघितलं, शाळेचं खेळाचं मैदान आहे तिथं बघितलं, आणि त्याच्या 2-4 मित्राकडे पण पाहिलं. कुठंच नाही भेटला तो. अरे देवा, पोरगा कुठेच नाही कुठे सापडत. गेला असं? कुठे गेला असेल? काय हो, कोणी आपल्या पोराला पळवून तर नाही नेलं ना? असं काय बोललो नको सुरके, असं नाही होणार. मग का खावत व्यवस्थित नाही? असेल. अगं असेल इथंच कुठेतरी. ते जण इकडे बघितलं का? अहो, सगळीकडे बघितलं, गंगीकडे बघितलं, देवळात बघितलं, गावातलं एक आणि एक घर म्या बघितलं, पण कुठं नाही सापडलं.
पडला ए, सुरके, रडू नको. मी परत बघून येतो. तू काळजी करू नको हं? आपलं पोर काय, त्याला काय नाही होणार. आलो आलो बघा बघून येतो. तिथं. कुठं गेला असेल माझं पोरग, कुठं गेला असेल ग देवा. नीट करा रे. आवडा तिला, आवडा चांगलं जोरात आवडा. आवडा घोडा खिचा. अरे होडा होडा. इथे बघ, तेव्हा आली ती, आली तिथे बघ. गेली. आई ग. ए अरे इकडे येला का धरण वाट बघतोय तुझी. बस. अरे मला तरी कुठे दम निघतोय, सकाळ तर उतारा घेतला नाही. काय झालं, काय झालं बघितलं का काय? अरे पैसे कुठे? आता आहेच का? अरे सकाळी बायकोनी काढून घेतलं, काय करू? मी काय करू सुकाळीच्या? तुझ्याकडे असेल की? आता माझ्याकडे काय किशात? काल काढलं ना सोसायटी मधनं. तुझ्यासाठी काढलं वय? काल पार्टी दिली ना मी. अरे काल 500 रुपये बघितले मी तुझ्याकडं. दिली ना काल पार्टी. कुठे दिली पार्टी? अगोदरच तर खाडा झालाय, बघ काहीतरी. बरं जाऊ दे. अरे ठोक ठोक. ओय ओय. हा घाई ते. अरे हे केलं का? बस 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 बस. बरं आहे बरं आहे. आलं निवांत घ्यायची का? नाही नाही 10 रुपयाचं सोडलं बा आपण. अरे तू नाही तर आम्हाला तरी पास केलं का? अहो 10 रुपयाला की पोराचं रगत पिल्यासारखं वाटेल मला ते. आणि मी 10 रुपयाच्या मैतीला पण जात नाही. हो मैतीचं मरू दे. नाही नाही तुम्ही नका घेऊ, आमचं बघा की आमचं बघा की. चाललं मी. नाही अरे थांब. अरे नाही अरे नाही नाही अरे ऐक. नाही नाही सर सर. अरे सोड. अरे ए सोड. हट. अरे छट. ए जाऊ दे बोल, चल चल चल. मी काय सांगतोय की महत्वाची गोष्ट. आत येऊ का? आता हे कशाला आलेत?
राम राम. काय हो? न विचारता कसे आलात? काही झालं तरी पोरीचा बाप आहे म्हणून भेटायला आलोय. मोठ्या पोरीचा पुळ काय तुम्हाला? नाही म्हणजे कसं ए, झालं बसा मालक. रंग्या ती खुर्ची आत घेऊन जा आधी. अहो, रंग्या पण, सांगितलं ना तुला, जा आतमध्ये घेऊन जा. असू दे ठेवून द्या बाबा. म्हटलं पाहुणं आलं खुर्ची द्यावी. पण ते पण नाही. राहतील उभे. हे बघा ताई, काही चुकलं माकलं असेल तर मी हात सोडतो, पाया पडतो तुमच्या. पाया पडायची काही गरज नाहीये. असं माझ्या पोरीशी का वागताय तुम्ही? आता रोहन येऊन गेला, त्यांनी सांगितलं ताईला गोटात झोपावं लागतंय, पोरीचे लई हाल चाललेत म्हणून. ताड्या सांगितलं आपल्या ताड्या त्यांनी. अहो असं काय बोलताय तुम्ही? अहो, चाड्या नाही हो, खरं तेच सांगितलं, इळापाक खायला लावताय म्हणून. अहो लई लाडात वाढवलेलं लेकरू आहे हो माझं, मी माझ्या हातानं तिला भरवायचो हो. तुम्ही खूप जास्त बोलताय. तुमची पोरगी आल्या दिवसापासून नाटकं करते इकडे, तिच्या मनाचं करते सगळं, आणि तिने आमचा विश्वासघात केलाय. आणि तुम्ही सुद्धा, तुम्ही शब्द दिला होता आम्हाला, सासरची साडी नेसणार होती मुलगी तुमची लग्नामध्ये. काय केलं तिने? पहिल्या दिवसापासून मी बघते तिचं. या घरामध्ये फक्त माझच चालतं. अहो काही चुकलं माकलं असेल तर मी पाया पडतो तुमच्या, पण एवढ्या छोट्या गोष्टीसाठी माझ्या पोरीचं असं छळ अहो नका करू. सासरची साडी नेसून मुलीचं लग्न करणं महत्वाचं असतं. काय कारण असू शकेल? हे बघा, अहो पण तुम्हाला जर तुमच्या पोरीची एवढी काळजी असेल ना तर तिला घरी घेऊन जा. नाही त्यामुळे तुमची तरी इज्जत वाचेल. इथे हे असंच होणार. अहो घरीच बसलो तरी इज्जतदार माणसं आहोत आम्ही, पुरीला असं तेच सांगतोय ना, जा घेऊन घेऊन जा, तिला. असं नका करू हो. हे बघा, तुम्हाला खूप पुळका आहे ना. आम्ही बोललो ना तुम्हाला, तिला घेऊन जा, कायमची घेऊन जा. आम्हाला तिची गरज नाही. अहो पुरीला कायमचे कसं काय नेणार हो, हो? मला एक सांगा, तिला एक साडी घालता येत नाही का आमच्या मनासारखी? हा? आणि तेवढी एकच आठवती फक्त आमची. हे बघा, त्याच्यासाठी हात जोडतोय हो मी, पाया पडतो. नाही, आता पाया पडायची गरज नाही. आता तुम्ही जाऊ शकता. निघा. चला निघा अहो निघा थोडं निघा. तरी समजून घ्या, एक बापाचं म्हणणं काय ते तरी अहो, तुम्ही समजून घ्या. आम्हाला समजून घ्या. तुम्ही आम्हाला किती फसवलंय. अहो मी अजिबात फसवलं नाही हा. हे बघा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्न लावून दिलं, लग्न काढून दिलं, पुरीला वाटं लावून दिलं. मग साडी घातली का नाही? मी तुमच्याकडे काय मागितलं का? काय घेतलं का हे बघा, तुमच्याकडून? हे बघा तुम्ही वाद घालू नका. हो तुम्ही जा एकच अट घरी होती जा. आमची, जा. एकच अट. ती सुद्धा तुम्ही पूर्ण. राहू द्या, पाया पडायची गरज नाही. तुम्ही अजिबात पाया पडू नका. तुम्ही जा बरं, निघा. अजिबात माझ्या पाया नाही पडायचं. अहो मी जा म्हटलं ना मी तुम्हाला, निघा. परत असं न विचारता येऊ नका या घरात. चला चला चला. होय. घेऊन जा तिला कायमची. आले आले होते मोठे. कसे आले नाही? दिवस पण गेला, कसे आले नाहीत की? काय आला? काय झालं? चांगली आहे ना सगळे तिकडे? कशी आहे माझी पोरगी? थांबा, मी पाणी आणते. घ्या पाणी, घ्या की. काय झालं? अहो काय झालं? माझी पोरगी सुखी आहे ना?
सगळे चांगले बोलतात ना तिच्याशी. सुखाने नांदते ना पोरगी. अगं हो, पाणी तरी पिऊ देशील का नाही माणसाला? किती प्रश्न विचारशील एका मागे एक एका मागे एक. अहो काय झालं, बोला की, सांगा की. तुम्ही अशी गप्प का, बोलत का नाही? काय वाईट बोलले का तुमच्याशी? काय नाही काय व्यवस्थित आहे पोरगी आपली. काही झालंय का? अगदी राणीवाणी संसार करते. नाही, तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. तुम्ही मला खरं सांगा, काय झालं, काय झालं ते तर सांगा ना मला. घरची समजी चांगली आहेत का? एकदम चांगली तिथं आहे, पोरीला काही त्रास नाही ना? काही त्रास नाही. खरं सांगा, तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. मला कळतंय तुम्ही माझ्याशी तोंड चुकवताय, मला समज कळतंय. तुम्ही नाही खरं ग. सांगा. खरं तेच सांगतो, एकदम नाही, सुखात आहे पोरगी तुम्हाला आपली. माझी शपथ आहे, खरं ए सांगा. चुरके, असं नको बोलू. तू तरी असं नको बोलू. काय अपेक्षेने लेख केलं मी तिथे दिले आणि काय दिवस बघावं लागले. मोठं बंगला म्हणून लेखीला तिथं दिलं. बंगला कसला, कैद खाना आहे तो, कैद खाना. काय म्हणताय? होय, देवा, माझी पोरगी गोठ्यात राहते, गोठ्यात. काय सांगताय तुम्ही? अरे देवा, जेवायला गोडा थोडाचा अड्डा नाही. घरातले नोकर चाकर जेवण झालं का उरलेलं शिळं पाक पोरीला खायला देते. नशीबच फुटलं माझं. मी तरी काय करू, पोरगी तरी काय करणार. सोन्यासारख्या पोरीचं मात्र झालं. काय झालं माझ्या पोरीचा? माझ्या पोरीचं काय झालं? देव तरी असं काय माझ्या पोरीचं मात्र झालं. देवा, माझ्या पोरीचं थोडं सांभाळ तू रे लग आला, तुझ्या उसाला लागल कोला, उसाला लागल कोला, कोला. चला चला चला. त्या आईला तो गंग्या आहे नाही का घरात, त्याला बापरे. गंग्या, ए गंग्या, गंग्या रे, गंग्या. आलो जी. एक काम करा, काय, बाजारात जा. बर, चांगलं चांगलं सामान घेऊन या. चांगलं चांगलं सामान. आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे सावकाश सावकाश जा आणि उशिरा उशिरा या. मालक, हो, पार्सल आणू का? पार्सल काही पण आण, पण जा जा जा, आत्ता जा. आत्ता आलो जी. चला, जा जा, लवकर जा. गेलात का रे? अरे गेलो म्हणून सांगा रे. गेलो जी. तुझ्या लाग तुझ्या जाऊ दे, मरू दे. तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोला, थोडं सांभाळ तुझ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोला. आली 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 आली. काय करू, काय करू, काय करू? हा, पडतोच. गेला पाय माझा, गेला. आता काही खरं नाही माझ्या पायाचं. गेला पाय माझा आता. अरे अरे अरे, गेला गेला पाय. काय खरं नाही माझ्या पायाचं. अगं आय आय, गेला पाय, कामातून गेला आता. आय आय. कुणी आहे का घरात? वाचवा मला, वाचवा. अरे वाचवा. गेला पाय. आई 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 ग आई 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 ग आई 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 ग आई 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 ग आई ग आई ग आई ग आई ग आई ग
पडलं लागलं पायाला. भाऊजी काय झालं? अगं विचारते काय? हात दे हात दे हात दे. थांबा थांबा. आय 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 हळू हळू. आय शबा. अगं जे तुझा नवरा करत नाही ना तेच मी करतोय. भाऊजी काय करताय तुम्ही हे? अगं म्हणजे तुझा नवरा तुझ्याकडे लक्ष देत नाही, माझी बायको माझ्याकडे लक्ष देत नाही, म्हणून मी तुझ्याकडे लक्ष देतोय. शी, भाऊजी तुम्हाला काही वाटत नाही असं बोलताना? अगं काय वाटायचंय ते आता? ये भाऊजी, ये सोडा. ये इकडे ये ये ऐक ऐक ए सरिता हे बघ हे बघ. तू आतमध्ये आलीच कस काय? आई आई त्यांना ते पडले. माझ्या नवऱ्यावर डोळा ठेवतीस तू? नालायक एक नंबरची. आई काय हे? हा? ए चल. मार हिला चांगली. माझ्या नवऱ्यावर डोळा ठेवती. नाटक करते का? तू का गेली त्याच्याजवळ? तुला लाज वाटत नाही नाही का? सांगितलं शहाणपणा मला करते यायला. जास्तीचा. कशाला आलीस? माझ्या नवऱ्याजवळ का गेलीस तू? कशाला आलीस नालायक आतमध्ये? बेशरम भवानी. नालायक एक नंबरची. माझ्या नवऱ्याजवळ का गेलीस? चल निघ तू. ह्याला तर बघतेच मी. लाज नाही वाटत का तुला? मी नसताना हे धंदे करतोस तू? थांब जरा, आज तुझी काय खेळ काय रे? तुला खूप काय काय सुचतं मी नसल्यावरची. हे कुठाने करतोस का? तुझ्यावरती लक्षच ठेवायला पाहिजे चांगलं. तुला सोडूनच नाही गेलं पाहिजे कुठं. हां नमस्कार शेठ. हां पेमेंट कधी करताय? अहो करा शेठ लवकर. हां या 2 दिवसामध्ये पेमेंट आलं पाहिजे. मोठी अमाऊंट आहे. हां हां ठीक आहे करा जरा लवकर करा. हो चला. काय पोर नीट काम करत नाहीत काय नाही. बिला यांना नीट करता येत नाही काय हे? नीट पावत्याही बनवता येत नाहीत. आता हा हिशोब कसा काय लावायचा काय? एकेकाला आता बघायलाच पाहिजे. काय ग? ती हीच साडी आहे ना जी मी तुला दिली होती? नेसलीस ना शेवटी तू? हो आई. उतरला ना तुझा माच? नाही आई तसं नाही. नमस्कार करते. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काय ग? हे कुठं आहेत? मला भेटायचंय त्यांना. तो बाहेर गेलाय. सकाळपासून भेटलेच नाहीयेत. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांच्या लक्षात आहे की नाही हे सुद्धा मला माहित नाहीये. खरं सांगताय आई तुम्ही मला हे बाहेर गेलेत ते? हो तो बाहेर गेलाय. पण काय गुपित आहे ते मला सांग ना. नाही आई, मला त्यांनाच सांगायचंय पहिल्यांदा, मग ते तुम्हाला सांगतीलच नंतर. हो का? हो आई. बरं बरं. पण तू आज ही साडी घातलीस ना, मी जाम खुश आहे आज तुझ्यावर. मला खूप आनंद झालाय बघ. अगं मी तुला किती वेळा सांगितलं होतं ही साडी घाल, ही साडी घाल.
पण तू माझं ऐकलंच नाही. खरंच खरंच खूप आनंद झाला बघ मला. खूप बरं वाटत असेल ना आई तुम्हाला? हो, खूप आनंद झाला. चल. आई मी येते, हे आले की त्यांना सांगा. अगं ये, तिकडे कुठे निघालीस? ये इकडे. तू आता गोठ्यात जायचं नाही. तू गोठ्यात जाऊ नकोस. तुझी खोली इकडे. आता तुला इकडे जायचंय. ठीक आहे, जा तुझ्या खोलीत जा बाळा आता. काय सांगताय आई? खरंच? हो. आई खूप बरं वाटतंय मला. खरंच सांगते, मलाच खूप आनंद झालाय. आज मी तुला माझी सून म्हणून स्वीकार करते. आई खूप आनंद होतोय मला या गोष्टीचा. आई खूप बरं वाटतंय. चल जा जा. हो आई. तुझ्या रूम मध्ये जा, सावकाश जा. पोराला सांगते म्हणते, मला नाही सांगत पहिले. वर्षभर मी त्रास सहन केला तिचा. आता हिला आता हिचा काटा काढते. बघते कशी राहते या घरामध्ये. मी तुमच्या दोघांवर आज जाम खुश आहे. ओ मालक, हा. अहो ही माझी बायको आहे हा. गंगी. आता तुम्ही माझ्यावर खुश आहे का हिच्यावर खुश आहे? काय मला हे? भीती वाटायला लागली. काय माणूस आहे. ए ए ए तुमच्या दोघांवर जाम खुश आहे. आपल्या दोघांवर? दोघांवर. हा. हं. बोला. काय म्हणताय? मला सांगा, तुम्हाला या महिन्याचा पगार मिळालाय? वय की हा मिळाला मिळाला की? मिळाला. पगार मिळाला. मिळाला. वय मग एक काम करा, काय त्या काय? पैशातून आज पिक्चर बघून या. जाओ. हा. यालाच म्हणतात हा. माझ्या जीवर राहा आणि भीक मागून खा. जसं काय हेच पगार देतात ए. आपल्याला. पगार मिळाला ना? मिळाला मग बाईसाहेब. जा जा मग? पिक्चर बघून या. आणि हो, उशिरा परत या. लवकर येऊ नका. जा जा. हा. हे बघ चालेल, सदा, चालेल. माझ्यातर्फे ना हा. 1 रुपयाचे फुटाणे काय खा दोघं माणूस? जरा. हो मामा, झालं डोक्यात. या कलियुगात हा. कर्णानंतर दानशूर म्हणून तुमचाच नंबर लागणार. आज तुम्ही जाओ, दोघं जाओ, मिळून जाओ, मज्जा करा. वय वय. घरी यायची घाई करू नका. नाही नाही. दोघांचं बघून घेऊ आम्ही काय करायचं ते. चला हे निघा. चल सिनेमाला जायचंय. हलके डोक्यात. मग आम्ही आधी तयारी करतो आणि मग सिनेमाला हो, हो, जातो. हो, हो. हा? जा, हा, होय, होय, जातो. चल होय हा हा चांगली कपडे हा, घाला. जरा चला, कामं चला, कापडं चला, बदलतो. चला. घरातली कामं चला, पडली चला. तेवढी उरकतो आणि जातो. आणि- हो मी काय म्हणते, काय? असं आपल्याला अचानक सिनेमाला जा म्हणून का सांगताय तो? अगं मला तीच शंका येते. हा. आपण 5 मिनिटं जरी बंगल्याच्या बाहेर गेलो वय की? तरी आपल्या नावाने हे सगळे शिमगा करतात. आणि आज अचानक आपल्यावर खुश झालेच कसे? मला नाही ह्याच्यात काहीतरी काळं बेरच दिसतंय बघा. वहिनी साहेबाच्या जीवाला काहीतरी धोका आहे अशी मला तरी शंका येते बघ. मी काय म्हणते, आपण सिनेमाला जातोय असं सांगू आणि लपून बसून हे काय करतायत ते बघू. हे काय आपण लपून बसू? हा अगं वहिनी साहेब म्हणजे देवीवाणी आहेत. वय ना. वय आणि की? या सैतानाच्या घरात कुठे येऊन पडली? वय ना. अगं वाघाच्या तावडीत शेळी सापडावी तशी तशी वहिनी सापडली. साहेबांची गत झाली. वय, अगं वय, हे वय. जर शेर आहेत तर आपण हा. दोघं 1.25 शेर आहेत. अहो वहिनी साहेबांची लय काळजी वाटते हो. एक काम करू, हा आपण कुठेतरी लपून बसू. हा आणि काय करतात ते तिघ जण बघूया. असं. चला चलो. चला लवकर चला लवकर. हा, चला. अरे आलात का रे? आवरून झालं का? अहो आलो जी. या चला या. हा, चल. चला. आम्ही हा, जातो हा, आता हा. सिनेमाला. लवकर जा. वय, वय. हळूहळू या रे. लवकर येऊ पहिल्या नका. लाईनीतच बसतो. हा चला चला चला. गेले हे. आता काय करायचं? थांब जरा. लक्ष आहे माझं. जा. काय करायचं? हा. चालेल चालेल.
ठेव ठेव लवकर ठेव. लक्ष आहे माझं लक्ष. सुनबाई, अगं ए सुनबाई, होय अगं जरा बाहेर ये. आले हा. ये बा, आली आली. काय करत होतीस? काही नाही, बसले होते. कसं वाटतं रूम मध्ये? खूप बरं हो वाटलं. ना? काय खाल्लं का तू सकाळपासून? नाही आहे, हे आल्याशिवाय नाही जेवणार. ती सुकलीये बघ ना ती. हो ना ग, बघ ना, मला पण खूप काळजी वाटते. तुझा सून म्हणून स्वीकार केला ना मी तुझा. हो मग एक काम कर, माझा ऐकशील ना बेटा? हो. हे दूध घे. आई आता नको, ते आल्यानंतर घेईन मी. अगं, याच्याने शक्ती येते. आता रोज दूध प्यायचं एक ग्लास. हा? हं. पी. आतमध्ये जाऊन हे गप्प रे पिते. दादा. मी आतमध्ये जाऊन पिते ना. अगं पी ना. हं, पी. पी. आई अजून हे आले पण नाही येत. अगं पण मी सांगते ना, माझा ऐकशील ना तू, मग दूध प्यायला पाहिजे. पी बरं पटकन. पी. आई एक घूट घेते आणि बाकी आत जाऊन पिते. मी तुला पी म्हटलं ना, मग पी. आत जाऊन पिते ना. आई आत जाऊन पिते ना. चल जा. पण रूम मध्ये प्यायचं हं? हो आई. मी येऊन बघेल नाही तर. येते. हो. प्लॅन सक्सेस. बस. की नाही? हां, प्रत्येक काम. का मजा आहे तुझी एकदम मला पहिला पॅक जास्त झाला है ना. थोडा गीत आहे यार. आता तिसरा पॅक चाललाय. मास्तर आले. मास्तर कसे काय जावय बापू नमस्कार. तुम्ही इकडं? अहो काय बघतोय मी, काय चाललंय तुमचं? तुम्ही इकडं कसे? आलो मी तुम्हालाच भेटायला. काय काय विशेष? हे बघा, तुम्ही हे टेन्शन कशासाठी घेतलं एवढं? या टेन्शनला तुम्ही कारणीभूत आहात. कारणीभूत? तुमच्या पुरीने आतापर्यंत काय सुख दिलं? अहो जावय बापू, सरिताबद्दल काय वाईट बोलू नका. सरिता खूप चांगली हो. अहो तुमच्यासाठी तिने काय केलं नाही? हा? काय केलं? काय केलं? तिच्या मैत्रिणीने मला सांगितलं, काका सरिताला सासरची लोक खूप त्रास देतात, कारण ती सासरची साडी घालत नाही म्हणून. काका त्याचं एक कारण आहे. सरिता आणि मी लग्नाच्या अगोदर आम्ही बाजारात गेलो होतो. तिथे एका ज्योतिषाकडे पाहिलं, तेव्हा त्या ज्योतिषाने सांगितलं, 1 वर्ष सासरचं वस्त्र वापरायचं नाही, आणि जर वापरलंस तर तुझ्या नवऱ्याला फार मोठा आघात होणार आहे बरं, तो मरेल. काय बोलताय तुम्ही? हो जावई बापू, खरंय. काय हो, अहो आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस ना, ती नटून थटून घरी बसली आणि तुम्ही इकडे बारमध्ये दारू पिताय. काय, जा घरी.